अजितदादांचं सध्या जे प्रकरण सुरू आहे, हं. म्हणजे बरेचसे जण असे म्हणतात की घातपात झाला का अपघात झाला. हं. रोहित पवारांनी सुद्धा दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली किंवा इथं बी हं. पत्रकार परिषद पूर्ण प्रेझेंटेशनसह सांगितलं हं. की काय झालं काय नेमकं, आणि त्यांना शंका हीच आहे की घातपात झाला. हं. तर मग तुमचं काय म्हणणं? रोहित पवारांनी जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं हं. ते अत्यंत मार्मिक, तार्किक आणि लोकांच्या मनामध्ये जे संशय होता त्याचं परिपूर्ण असं उत्तर रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे. आणि तसं जर पाहिलं तर जेव्हा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर 9 ते 10 हा जो तासाभराचा कालावधी होता आणि त्या परिसरामध्ये वेळेमध्ये ज्या काही सोशल मीडियामधून बातम्या आल्या, पोस्ट आल्या, तर ते व्हिडिओ आले, ते बघितल्याच लोकांचा संशय पक्का झाला की हा घातपात आहे. कारण ते लोकांनी व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे पूर्णपणे त्यामध्ये तसं दिसत होतं सिच्युएशन. आणि रोहित पवारांनी, अमोल मिटकरींनी त्याविषयी जे प्रश्न उपस्थित केले ते अगदी रास्त आहेत. आणि त्यांच्या अपघाताविषयी हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण फिरतंय हे सुद्धा सत्य आहे. परंतु या सगळ्यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे काय, की अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्या घडामोडी बघितल्यानंतर लोकांना 100% म्हणण्यापेक्षा 1000 पटीनं त्यांचा संशय हा प्रबळ झाला. त्याचं कारण असं आहे की सुनेत्राताई पवार यांच्या शपथविधीसाठी झालेली घाई आणि त्यानंतर त्यांच्याच पक्षातले जे मोहरके आहेत, जे बेनीचे सरदार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आज राजकारणात, त्या लोकांनी अजितदादांच्या अपघाताच्या दुःखाला बगल देऊन जी की राजकीय घाई केली, या सगळ्या घाईगर्दीमध्ये हा संशय आणखीन परिपक्व आणि प्रबळ होतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे अजितदादा पवार शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन, त्यांच्या पक्षाची विचारधारा घेऊन या महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं, जे राजकारण मोठ्या पवारसाहेबांनी केलं, बरोबर का नाही, तर त्याच म्हणजे तोच वारसा अजितदादा घेऊन पुढे जात होते. आणि हा वारसा इतका या मातीमध्ये घट्ट रुजलेला आहे पूर्वीपासून, इतिहासापासून, की कुठलीही शक्ती या विचारावरचं राजकारण संपवू शकत नाही. आणि कदाचित त्या विचाराची माणसं संपवून ते राजकारण संपविण्यासाठी देखील ह्या घातपाताची डार्क साईड असू शकते, ते तपासामध्ये निष्पन्न होईल. परंतु त्याहीपेक्षा फार खेदाची आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की अजितदादाचा घातपात झाल्यानंतर आपण सगळे श्रद्धांजली वाहण्यामध्ये व्यस्त झालो, हळहळ व्यक्त करण्यामध्ये व्यस्त झालो. परंतु ज्या पद्धतीनं रिॲक्शन या महाराष्ट्रामधून व्हायला पाहिजे होती, ज्या पद्धतीनं लोक रस्त्यावर येऊन त्यांनी आपल्या मनातली खतखत व्यक्त करायला पाहिजे होती, तर ती खतखत तीव्रतेनं बाहेर पडली नाही किंवा आली नाही. तर याच्यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विचार सध्या हे बोथट होत आहेत की काय, किंवा विचारांची धार, विचारांची प्रगल्भता ही फक्त बैठकीत आणि खोलीमध्ये बसून व्यक्त करण्यापुरतीच मर्यादित झाली की काय, असा संशय या बाजूनं सुद्धा वाढायला लागलेला आहे. त्याचं कारण असं आहे की अगदी शिवकाळामध्ये सुद्धा ज्या परकीय शक्तींना इथला माणूस भीत नव्हता, इथला फाटका तुटका माणूस, त्या काळातली तर परिस्थिती विचित्र होती, तरीसुद्धा ती माणसं भीत नव्हती, व्यक्त होत होती. आणि त्या परकीय शक्तींचा, दहशतीचा, गुलामीचा विरोध करीत होती. आज तर सगळे माणसाकडे, तरीसुद्धा माणसं व्यक्त होत नाहीत. याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आजचं राजकारण काही जरी असलं तरी उद्याचं समाजकारण आणि समाजाची जी काही पीडा प्रतारणा आहे ती फार वाईट दिशेनं जाणार आहे, हे याच्यावरून आपण बोध घेतला पाहिजे. कारण येणारे दिवस आणि येणारं राजकारण हे तुम्हाला संपविल्याशिवाय, म्हणजे इथली लोकशाही, इथलं समाजकारण हे सगळं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसते. कारण आज जर पाहिलं तर सगळे राजकीय लोक जरी विचारांचे स्वतःला म्हणून मिरवत असले तरी हे पायघाड्या घालण्यामध्ये व्यस्त आहेत. कोणीही या ठिकाणी
लोकांची बाजू घेऊन लोकांच्या हितासाठी किंवा लोकांच्या मनातला पक्ष लोकांच्या मनातलं राजकारण म्हणून पुढे येताना कोणी दिसत नाही. ही यामधून आपण बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून अजितदादा तर गेले, परंतु अजितदादांचं जे काही स्वप्न होतं, त्यांचं जे काही कार्य होतं, तर ते कार्य पुढं घेऊन जाणारा आता कुणीही महारथी महाराष्ट्राच्या तरी राजकारणामध्ये सध्या तरी दिसत नाही. ही खूप मोठी चिंतेची बाब या निमित्तानं मला जाणवते असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे अपघात झाला, परंतु आपल्याला माहिती, आपण समजू शकतो, बेसिक गोष्ट आहे की ब्लॅक बॉक्सची जी माहिती काढायला म्हणजे खूप लांब प्रोसेस आहे आणि त्याला 1-1.5 वर्ष लागतो. हो. परंतु जी बेसिक माहिती म्हणजे त्यांची CCTV फुटेज, त्यांनी आदल्या दिवशी काय केलं किंवा एअरपोर्टवर गेल्याच्या नंतर जी CCTV फुटेज असते, तर CCTV तर प्रत्येक एअरपोर्टवर असते 100%. मग ते फुटेज बाहेर का येत नाहीत? तपासाला इतका म्हणजे आता वेळ का प्रश्न लागतो? कसा आहे माहिती का, एक माणूस संपतो म्हणजे त्या माणसासाठी म्हणजे एक विश्व संपतं, बरोबर आहे की नाही? माणूस जिवंत असतो तोपर्यंतच ह्या विश्वाची रचना, ह्या विश्वामधल्या सगळ्या घडामोडी ह्या त्याच्यासाठी असतात. तो करता धरता एकदा माणूस गेला की सगळी यंत्रणा, सगळं काही संपलेलं असतं. आता कुठं ब्लॅक बॉक्समधून माहिती येईल, अमुक होईल, तमुक होईल, हे केवळ चर्चेच्या गोष्टी आहेत. त्यातून सत्य येईल नाही येईल हा तपासाचा भाग आहे. परंतु आज जे नुकसान झालेलं आहे किंवा भविष्यात जे नुकसान होणार आहे ते आपल्यापैकी कोणीही भरून काढू शकत नाही, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज जर घातपाताच्या दृष्टीनं लोकांचा सगळ्यांचा संशय कोणाकडे जातो? ठराविक एका पक्षाकडे, एका राजकीय विचारधारेकडे. प्रश्न असा आहे की ज्यांच्यावरती संशय लोकांचा आहे त्यांची सत्ता आहे, त्यांचीच यंत्रणा आहे, तपास करणारे तेच आहेत. मग सत्य बाहेर काय येणार आहे? फक्त एवढं आहे की लोकांच्या मनातला राग शांत होईपर्यंत वेळ मारून नेली जाईल. 1-2 वर्ष जोपर्यंत लोक त्याच्यावरती प्रश्न विचारतात तोपर्यंत तपासाचा भाग म्हणून पुढे पुढे जाईल. एकदा एक गोष्ट मागे पडली की काही नसतं. एवढ्या मोठ्या राजांचा घातपात, संभाजी राजांचा या इतिहासामध्ये, या देशामध्ये पचवला गेला. मग त्या दृष्टीनं जर पाहिलं तर अगदी त्याची तुलना त्या इतिहासातल्या घातपाताची बघा आणि आजच्या राजकारणातली तुलना बघा. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याभिषेकासाठी झालेली घाई असेल, छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर राज्याभिषेकासाठी, राजरामासाठी केलेली घाई असेल आणि सोयराबाईंचा पुढाकार असेल, ह्या सगळं जर बघितलं ना तर काळ कुठला जरी असला, वेळ कुठली जरी असली, परिस्थिती किती जरी बदललेली असली तर इतिहास वारंवार प्रसूत होतो आणि वारंवार त्याची पुनरावृत्ती होत राहते. कारण इतिहास हा नवीन घडत नाही. इतिहासातली फक्त पात्र बदलले जातात. करते करविते ठराविक असतात. ते पात्र वेगवेगळ्या भूमिकेत वेगवेगळे असतात, मात्र पुनरावृत्ती होत राहते. हे कालाय तस्माय नमा अशा पद्धतीचं हे समाज जीवन आहे असं मला वाटतं.